एका गावाजवळच्या तलावात कुंदन नावाचा एक बेडूक राहत होता. तो खूप हुशार आणि स्वभावानं अतिशय चांगला होता. एकदा काय झालं, उन्हाळा आला, सगळ्या विहिरी नदी आटून गेल्या आणि ह्या सरोवरातली पाणी आटून गेली. पाण्याचा थेंब राहिला नाही. मग कुंदन बेडकाला पाणी प्यायला मिळेना, पाणी चाटल्यामुळे पाणी मिळेना. मग त्याच गावाच्या बाहेर एक सुंदर असं सरोवर होतं आणि कुंदननं ऐकलं होतं त्या सरोवरातलं पाणी कधीही 12 महिने आटत नाही. मग त्याने काय ठरवले, आपण त्या गावाबाहेरच्या सरोवरात जावावं आणि तिथे राहावं. असे ठरवून तो त्या सरोवराकडे जायला निघाला. ऊन भयंकर होतं. रस्त्याने चालता चालता त्याचे पाय भाजायला लागले. वरून उन्हाचा तडका खाली पाय भाजत होते. तरी पण कुंदन धिटाईने चालत 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 निघाला. बरेच अंतर चालून गेला. गावाच्या बाहेरच्या बाजूला लांबवर ते सरोवर होतं. त्यामुळे कुंदन एका झाडाखाली बसला, जरा विश्रांती घेतली आणि परत पुढे चालू लागला. बराच अंतर चालल्यावर ते सरोवर त्याला दिसलं. सरोवर दिसल्यावर त्याला खूप आनंद झाला. ते मोठंच्या मोठं सुंदर असं निळ्या निळ्या पाण्याचं सरोवर होतं. सरोवराच्या बाहेरच्या बाजूला बाग बगीचा होता. मोठमोठी फळांची फुलांची झाडे होती आणि मौशार हिरवेगार गवत होते. हे सगळं बघितल्यावर कुंदनला खूप आनंद झाला आणि म्हणाला, छान झालं, आपण इथं आलो ते आता आपण कायमच इथं राहायचं. प्यायला पाणी मिळेल, सगळंच आपलं होईल. या आनंदात तो सरोवराकडे निघाला. त्याला झालं होतं कधी एकदा सरोवरात जातोय आणि पाणी पितोय, कारण तहानेने त्याचा जीव व्याकुळ झाला होता. जीव त्याचा पाणी पाणी म्हणत होता. कधी एकदा असं पाणी येतंय. मग तडक तो चालत सरोवराजवळ गेला आणि एका दगडावर जाऊन सरोवराकडे बघू लागला. तो दगडावर बसला आणि खाली वाकून पाणी पिणार एवढ्यात त्या सरोवरात राहणाऱ्या 5 मासळ्या म्हणजे मासोळ्या होत्या. त्यातल्या मासोळ्या पाण्यात विहार करत होत्या. त्यातली छोटी मासळी होती, तिने पाण्याच्या वर तोंड काढलं. त्यावेळेला तिला गवतातनं चालत येत असलेला कुंदन दिसला होता. त्यामुळे ती दुसऱ्या मासळीला काय म्हणाली, ताई ताई, अगं कोण विचित्र प्राणी यायला लागलाय आपल्या तळ्याकडे. मग तिची दुसरी बहीण मासळी काय म्हणाली, अगं कोण आहे ग हा विचित्र प्राणी, इकडेच येतोय. तोवर तिसरी म्हणाली, अगं ताई, त्याला हाकलायला पाहिजे. चौथी म्हणाली, हो हो, त्याला आपण हाकलून देऊया. 5वी म्हणाली, त्याला सरोवरातच उतरून द्यायचं नाही आपण. असं म्हणून तो दिसल्यावर त्या एका दगडाच्या आडोशाला लपून बसल्या. तेवढ्यात कुंदन चालत आला आणि त्या दगडावर बसला आणि खाली पाणी प्यायला घेणार. तेवढ्यात मोठी मासळी म्हणजे त्या 5 जणी बहिणी होत्या मासोळ्या. एकीचे नाव होते सीता, दुसरेचे नाव गीता, तिसरेचे अंजू, चौथीचे मंजू आणि 5वीचे परी. अशा 5 बहिणी त्या सरोवरात राहत होत्या. अति सुंदर दिसायला होत्या आणि सगळ्या रंगीबेरंगी होत्या. त्या खूप सुंदर होत्या. त्यामुळे त्यांना आपल्या सौंदर्याचा गर्व होता. त्यांना वाटायचे आमच्यासारखे सुंदर आम्हीच आहोत, दुसरे कोणी नाही. म्हणून त्या गर्वानं वागत होत्या. ते सरोवर म्हणजे आपल्या 5 बहिणींचं आहे. इथे कोणीही यायचं नाही. सरोवरातलं अन्न पाणी सगळं आमचं आहे. अशा त्या वागत होत्या. त्यामुळे एक येऊन म्हणाली, मोठी मासोळी सीता म्हणाली, अरे कोण रे तू आणि इथे कशाला आलायस. तर दुसरी गीता म्हणाली, चल जा इथून. तिसरी म्हणाली, अगं ताई, बघ ना, तो दिसायला कसा कुरूप आहे ग. चौथी म्हणाली, छी 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 छी, त्याच्या अंगाचा बघ खान वास येतोय. 5वी म्हणाली, शी ग बाई, मला तर अगदी चक्कर यायला लागल्या त्याला बघून.
त्याला आधी आपण हाकलून देऊया. ए जा बाबा, जा, इथून निघून जा. तेव्हा कुंदन बेडूक काय म्हणाला, अगं सुंदर मासळीनो, मी कोणी विचित्र प्राणी नाही ग. मी पाण्यात राहणारा एक कुंदन बेडूक आहे. मी गावाजवळच्या सरोवरात राहत होतो, पण उन्हाळा आल्यामुळे त्यातलं पाणी आटलंय. त्यामुळे मला कळलं इथं सुंदर असं सरोवर आहे आणि या सरोवरातलं पाणी आटत नाही, म्हणून मी एवढ्या कडक उन्हात चालत आलोय. पाण्याने माझा जीव तळमळायला लागलाय, विवळायला लागलाय. मला पाणी पिऊ द्या, असं करू नका. मग अंजू म्हणाली, पी पी, पाणी पी आणि पटकन येथून निघून जा. इथं अजिबात तू थांबू नको. तुला पाहून आम्हाला कसे तरी व्हायला लागले. तर मंजू म्हणाली, शी ग बाई, ताई चल आपण इथून जाऊया, हाकल लवकर त्याला. असं म्हणल्यावर कुंदनला खूप वाईट वाटलं, पण त्याने तसे न दिसून देता पोटभर पाणी प्याला. आणि तो म्हणला, आता आपण सरोवरात राहायला नको, या 5 बहिणी आपल्याला राहून देणार नाहीत. म्हणून तो बागेतल्या वर जाऊन झाडाखाली निवांत बसला. परत थोड्या दिवसानं कुंदन काय करायचा, रोज यायचा, सरोवरातलं पाणी प्यायचा आणि परत झाडाखाली जाऊन बसायचा. या 5 बहिणी सरोवराच्या तळाशी अन्न खायला गेल्या की कुंदन जाऊन पाणी प्यायचा. असं रोज चाललं होतं. मग एकदा त्या 5 बहिणी वर खेळत होत्या, गाणी म्हणत होत्या, खेळत होत्या, नाचत बागडत होत्या. त्यावेळी कुंदनला तहान लागली, म्हणून तो सरोवरात पाणी प्यायला गेला. त्याला बघितलं परत या 5 बहिणी चिडल्या, अरे तुला आम्ही इथून जायला सांगितलं, तू का आलास? परत आम्हाला इथं दिसला न पाहिजेस, चल जा निघ इथून. तुला किती वेळा सांगितलं, आणि तू किती किरूप आहेस, घाणेरडा आहेस, विचित्र आहे, चल इथून. आमच्या सरोवरात यायचा विचारही करू नको. हे सरोवर आमचं आहे, यातलं अन्न आमचं आहे. तू आता आम्हाला दिसता कामा नये, तू गेलास तर बरं होईल. असे म्हणून 5ही बहिणी त्याच्यावर चिडल्या. कुंदन काही न बोलता पाणी पिऊन निमूटपणे वर निघून गेला. हे त्यांचं, कुंदनचं आणि त्या 5 मासोळ्यांचं बोलणं पलीकडच्या सरोवराच्या पलीकडच्या काठावर बसून एक कासव दादा बघत होते. त्यांनी सगळं ऐकलं आणि कासव दादा पाण्यात आले आणि म्हणाले, काय ग सीता, गीता, अंजू, मंजू, परी, तुम्ही काय हे चालवले? मग या 5 बहिणी म्हणाल्या, काय रे, तू का आता आला आहेस, तुला काय पाहिजे? मग कासवदादा म्हणाले, अगं मला काही नको आहे. तो कुंदन बेडूक न गावातून आलाय, एवढ्या लांब चालत आलाय, त्याला पाण्यासाठी तो आलाय आणि तो तहान लागती म्हणून सरोवरात पाणी प्यायला येतो. आणि हे सरोवर सगळ्यांचे आहे, सगळ्यांना पाणी प्यायला मिळाले पाहिजे. तेव्हा त्या 5 बहिणी म्हणाल्या, नाही नाही, हे सरोवर आमचं आहे, आमचा हक्क आहे या सरोवरातल्या अन्नावर, पाण्यावर. इथं आम्ही कुणालाही राहून देणार नाही. तू कशाला त्याची चमचगिरी करतोस? म्हणताना कासवदादा म्हणाले, अगं असं वागू नका, दुसऱ्याला कमी लेखू नका. तो कुंदन बेडूक वरून जरी ओबडधोबड दिसाय असला तरी आतून खूप प्रेमळ आणि मायाळू आहे. त्याच्याशी असं वागू नका. कोणाच्याही रंगरूपावरून त्याची पारख करायची नसते, कळलं का? तुम्ही ऐकलात चिला की एवढ्या एवढ्या छोट्याशा उंदरानं जंगलचे राजा शेरखान महाराज यांना वाचवलं शिकाऱ्यापासून. हे माहिती आहे ना तुम्हाला? अहो, आपल्याजवळ जे घडतं, जे आपल्याला ज्ञान देऊन जातं, तोच आपला गुरु असतो. आपली जी चूक होती त्यातून आपण शिकतो, तोच आपला गुरु असतो, कळलं का? परत अशा त्या कुंदन बेडकाबरोबर वागू नका. अरे जा, भला मोठा आम्हाला आला हे शिकवायला, चल जा इथून. कुंदनशी कसं वागायचं, काय वागायचं ते आम्ही बघून घेतो, तुला सांगायची गरज नाही. चल चल निघ इथून. 5 बहिणी त्याच्यावर ओरडल्या. तसा कासवदादा निघून गेले. मग काय झालं, थोड्या दिवसांनी काय झालं, एक कोळी मासे पकडण्यासाठी त्या तळ्याजवळ आला आणि त्याने काय केलं, त्याने आपल्या जाळ्यात का नाही कणकेच्या गोळ्या करून ठेवल्या होत्या आणि त्या गोळ्यात गुंगीचं औषध टाकलं होतं आणि त्या गोळ्या त्याने जाळ्यात टाकल्या आणि ते जाळं
त्या सरोवरात फेकलं. हे लांबनं कुंदन बेडूक बघत होता. त्याने बघितलं कोळी आलाय, मासं टाकले, त्याने त्या गोळ्या टाकल्या. अतिशय वेगात कुंदन बेडूक तिथनं आला आणि सरोवरात उतरला. सरोवरात उतरल्यावर ह्या 5 बहिणी ते जाळ्यातल्या कणकीच्या गोळ्यांना बघून खूप त्या 5 बहिणींना आनंद झाला. आपलं खाद्य आलं म्हणून त्या वेगाने त्या 5 गोळ्याकडे निघाल्या. त्या निघालेल्या बघून पटकन कुंदन बेडूक तिथं गेला आणि म्हणाला, अगं थांबा मासळ्यानो, थांबा, तुम्ही ते कणकीचे गोळे खाऊ नका, त्यात विष आहे. अरे जा, आम्हाला सांगायलाय विष आहे, तू कोण रे सांगणार? काही आम्हाला सांगू नकोस. आणि तू अजून इथून गेला नाहीस का? इथेच आहेस काय? तोवर दुसरी म्हणाली, अगं ताई, तो कसा जाईल? त्याला आपलं अन्न पाहिजे. आता आपलं हे अन्न आलंय ना, आपल्याला हाकलून त्याला खायचं आहे. असं म्हणल्यावर कुंदन बेडूक म्हणाला, नाही ग, ए मासळीनो, तसं काही नाही ग, ते विष आहे. आणि तुम्ही जर खाल्ला तर तुम्ही गुंग येऊन पडचिला आणि कोळ्याच्या जाळ्यात अडकचिला. कोळी नेऊन तुम्हाला घरी भाजून खाईल, तुम्ही मरून जाचिला. तुमचं मरण ओढवू नये म्हणून मी आलो. लांबून बघितलं कोळ्यानं जाळं टाकलेलं म्हणून मी आलो. पण तरी पण त्या 5 बहिणी ऐकायला तयार नाही. मग सरोवरात एक काठी तरंगत होती. ते कुंदन बेडूक दादानी काठी घेतली आणि त्या जाळ्याला अडकवली. काठीनं ते जाळं लांब फेकून दिलं. मग 5 बहिणींना म्हणाला, अगं त्यात गुंगीचं औषध होतं कणकेत, आणि तुम्ही खाल्ला असता तर तुम्ही आपल्या जीवाला मुकला असतासा. मी तुमच्या चांगल्यासाठी सांगतोय. मग त्या 5 बहिणींना आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. कुंदन बेडूक खूपच चांगला आहे, आपला त्याने जीव वाचवला. कोळ्याच्या जाळ्यापासून आपण वाचलो म्हणून त्यांना कुंदन बेडकाचे खूप उपकार वाटले. आणि त्या म्हणाल्या, कुंदन दादा, आम्ही खूप चुकीचं तुझ्याशी वागलो. असं वागणं आमचं बरोबर नाही. आता तू ह्या तळ्यात राहा, तुला पाहिजे तितके दिवस राहा, त्या तळ्यातलं अन्न खा. आम्ही चुकीचा अर्थ काढला तुझ्याविषयी, चूक केली. कोणत्याही पक्षाला, प्राण्याला न बघता त्याच्या दिसण्यावरून त्याची परीक्षा करायची नसते. त्याचं गुण, त्याची कर्तबगारी बघायची असते. हे आम्ही विसरलो रे, आम्हाला माफ कर. 5 बहिणी म्हणाल्या. मग कुंदन म्हणाला, ठीक आहे, तुम्हाला तुमच्या कृत्याचा पश्चाताप झाला का नाही, यातच तुमची शिक्षा. आता इथून पुढे नीट काळजी घेऊन राहा आणि मी ह्या तळ्यात राहतो तुमचे रक्षण करायला. असे म्हणून 5 बहिणी आणि कुंदन बेडूक आनंदाने तळ्यात पोहायला लागले. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.